कारतगा येथील बिरदेव मंदिर परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले। आमदार शशिकला जोले यांच्या प्रयत्नातून वन खात्यातर्फे 500 झाडे देण्यात आली आहेत। आमदार शशिकला जोले यांच्या प्रयत्नातून वन खात्यातर्फे कारतगा येथे 500 झाडे देण्यात आली आहेत। कारतगा येथील बिरदेव मंदिर परिसरात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत एकसंबा आशा ज्योती मतिमंद शाळेचे अध्यक्ष ज्योतिप्रसाद जोले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे म्हणाल्या, कारतगा खडीवरील बिरदेव मंदिर जागृत देवस्थान आहे। आमदार शशिकला जोले यांनी मंदिर परिसर निसर्गरम्य करण्यासाठी व उन्हाळ्यामध्ये भाविकांची सोय होण्यासाठी आवारामध्ये वृक्षारोपण करण्यास 500 झाडे मिळवून दिली आहेत। वृक्षारोपणमुळे मंदिर परिसराला सुशोभीकरण करण्यात येणार आहे। आमदार जोले यांनी वन खात्यातर्फे कारतग्यासह ढोणेवाडीसाठी 500 व मानकापूर येथे 500 झाडे दिल्याचे सांगितले। तालुका पंचायत सदस्य दादा सोनारगट्टे, सुदीप उगळे यांनीही मनोगत व्यक्त केले। इथं कारतगा छट्टीमध्ये कारतगा या ठिकाणी दड्डी इथं बिरोबा मंदिर शेजारी वृक्षारोपणचा कार्यक्रम करतोय आणि या कार्यक्रमाप्रसंगी आशा मतिमंद ज्योतिषा बरोबर जाती महत्वाचं काम आहे। त्याची आपल्या मानवी जीवनाला अत्यंत गरज आहे आणि अशा पद्धतीने सर्वांनी करावं असं मी सर्वांना सांगतो। कारतग्यासाठी 500 झाडं व ढोणेवाडी आणि मानकापूर या प्रत्येक 2 गावांसाठी 500 झाडं असं एकूण कारतगा जिल्हा पंचायत मतदारसंघामध्ये 1500 वृक्षारोपण करण्याचा मानस हाती घेतला आणि त्याच पद्धतीनं आम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटचं सुद्धा बहुमोल असं योगदान मिळालं, साथ मिळाली। त्यांच्या या प्रयत्नातून आणि आमच्या सर्वांच्या या गावकऱ्यांच्या प्रयत्नामधून या ठिकाणी बिरोबा मंदिर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू होत आहे। सर्वांनी खरोखरच वृक्षारोपण करायला पाहिजे। प्रत्येकानं एक स्वतः आपण एक झाड लावून ते जर झाड जगवलं तर जे काय सध्या पूर्ण जगामध्ये ग्लोबल वॉर्मिंग सारख्या ज्या अनेक समस्या भेडसावत आहेत त्याच्यावरती आपण नक्कीच या वृक्षारोपणामुळे मात करू शकतो आणि एक निसर्गाचा समतोल राखून आपण निसर्गाकडून आपण एवढं घेतो तर निसर्गाला सुद्धा आपण काहीतरी दिलं पाहिजे। या हेतून सर्वांनी कमीत कमी एक तर झाड लावावं असं मी सर्वांना एक कळकळीची विनंती करतो आणि या वृक्षारोपणासाठी सर्वांना कार्यक्रमास SK माळी, अप्पासो खोत, कुमार धरणगुत्ते, सुशीला बडकुंद्रे, शकुंतला माने, महांतेश खोत, अरविंद पाटील यांच्यासह वन खात्याचे अधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते।